नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. 21 दिवसाचा पारायण आपण फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेपासून सुरू केलं होतं आणि आपण या महिन्याच्या म्हणजे मार्च 20 ला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ते 21 दिवसाचं पारायण आपलं पूर्ण होणार होतं. पण काही कारणानिमित्त, काही अडचणींनिमित्त बऱ्याच स्वामी भक्तांना ते पारायण करता आलं नाही. तर त्यांनी काय करावं? त्यांच्या मनात ही खंत राहिली की आम्हाला स्वामींचं पारायण करायचं होतं, पण आमच्याकडून काही कारणामुळे ते पारायण झालं नाही. तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि स्वामींनी स्वतःहून त्यांना सांगितल्यासारखं हा संदेश त्यांच्या समोर या व्हिडिओद्वारे आला आहे. तर काय करायचं आहे आपल्याला? ज्यांना 21 दिवसाचं पारायण जमलं नाही ते 11 दिवसाचं पारायण करू शकतात. 11 दिवसाची देखील सेवा स्वामींच्या चरणी आपण अर्पण करू शकतो. 11 दिवसाचं पारायण करणं याला देखील खूप भाग्य लागतं. खूप पुण्याचं काम आहे 11 दिवसाचं पारायण स्वामींच्या चरणी अर्पण करणं म्हणजे. तर आपल्याला कधी सुरुवात करायची आहे? जर 11 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 11 मार्च म्हणजेच बुधवारी तुम्हाला पारायणासाठी बसायचं आहे. 11 मार्च ते 20 मार्च पर्यंत तुमचे 11 पारायण पूर्ण होतात. रोज एक पारायण. याप्रमाणे 20 मार्च म्हणजेच स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपले पारायण पूर्ण होतात आणि 20 मार्चच्या दिवशीच आपल्याला त्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे, सांगता करायची आहे. वेळ तुम्हाला कोणती पाहिजे आहे ती वेळ तुम्ही निवडू शकता. फक्त 12 ते 1:30च्या दरम्यान वाचन करायचं नाही. मग ती सकाळची वेळ असू दे किंवा एखादे जॉबवर जातात, ऑफिसमध्ये जातात, त्यांनी संध्याकाळची वेळ निवडली तरी चालतं. आता हे तर झालं 11 दिवसाचं पारायण, ज्यांना 11 दिवसाचं पारायण करायचं होतं. पण ज्यांना 21 दिवसाचं पारायण करायचं होतं, 28 तारखेला ज्यांना बसायचं होतं, 21 दिवसाचं पारायण करायचं होतं आणि त्यांच्याकडून ते झालं नाही, तर त्यांच्या मनात ती खंत आहे की त्यांना त्या गोष्टीचं दुःख आहे की मला या वर्षी स्वामींच्या चरणी 21 दिवसाचं पारायण करायचं होतं पण ते झालं नाही. पण तुम्ही ते 21 दिवसाचं पारायण देखील आता करू शकता. कशा पद्धतीने? 11 तारखेला आपण 11 दिवसाच्या पारायणासाठी बसणार आहोत, तसंच 21 पारायणासाठी सुद्धा देखील तुम्हाला 11 तारखेलाच बसायचं आहे. फक्त करायचं काय? तर एका दिवसात 2 पारायण करायचे आहेत. म्हणजे सकाळी 1 ते 21 अध्याय, परत संध्याकाळी 1 ते 21 अध्याय. अशा प्रकारे एका दिवसात 2 पारायण जर तुम्ही पूर्ण केले तर तुमचे 20 तारखेपर्यंत 21 पारायण पूर्ण होतात. झाली ही पण तुमची इच्छा पूर्ण. तुम्हाला 11 दिवसाचं करायचं असेल तर 11 दिवसाचं करू शकता. 21 दिवसाचं करायचं असेल तर 21 दिवसाचं देखील करू शकता. तुमच्या मनातला प्रश्न आणि शंका स्वामींनी पूर्णपणे सोडवलेली आहे. ज्यांना 11 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी 11 मार्च पासून बसायचं आहे आणि ज्यांना 21 दिवसांचं पारायण करायचं आहे त्यांनी सुद्धा 11 तारखेपासूनच सुरुवात करायची आहे. पण एका दिवसात 2 पारायण करायचे आहेत. म्हणजेच 1 ते 21 अध्याय वाचून घ्यायचे, त्यानंतर परत 1 ते 21 अध्याय, म्हणजे एका दिवसात 2 पारायण आपले पूर्ण झाले. तर हे तर तुम्हाला आता कळालंच असेल. आता पुढे मांडणी कशी करायची, वाचन कशा पद्धतीने करायचं हे मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. तरी सुद्धा थोडक्यात तुम्हाला इथे मी माहिती सांगते. स्वामी चरित्र पारायणासाठी आपल्याला कोणतीही पूजेची मांडणी करण्याची आवश्यकता नसते. देवघरासमोर बसून आपण हे वाचन करू शकतो. पण ज्यांना खूपच इच्छा आहे मांडणी करायची, त्यांना मांडणी करूनच सेवा करायची आहे, पारायण करायचं आहे, तर ते वेगळी मांडणी करू शकतात. मांडणीसाठी तुम्हाला काय लागणार आहे? एक चौरंग किंवा पाट लागणार आहे. तुम्हाला मंगल कलश मांडायचा आहे, स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती जर ठेवली असेल तर स्वामींच्या उजव्या हाताला तुम्हाला कलश मांडायचा आहे आणि स्वामींच्या डाव्या हाताला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. आणि अखंड दिवा, 11 दिवसाचं पारायण, 21 दिवसाचं पारायण, त्या दोन्ही वेळेत म्हणजे 11 ते 21 दिवसांपर्यंत आपल्या घरात अखंड दिवा तेवत राहिला पाहिजे. अशा पद्धतीने आपण मांडणी करायची आहे. देवघरात जरी आपण बसून, देवघरासमोर जरी बसून आपण वाचन करत आहोत तरी आपल्या घरात 11 दिवस किंवा 21 दिवस अखंड दिवा तेवत राहिला पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे पारायणामध्ये. तर पूजेची मांडणी झाली. पूजेची मांडणी करायची असेल तर करू शकता, करायची नसेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर स्वामींचं वाचन कशा पद्धतीने करायचं? स्वामींचा जो आता पोथी आहे, जो ग्रंथ आहे, स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे, तो एका पाटावरती ठेवायचा आहे. एक कापड अंतरायचं आहे, त्यावरती तो ग्रंथ ठेवायचा आहे. त्याची देखील पूजा करायची आहे. चंदन, अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षता वाहून, फुले वाहून त्या पोथीची पूजा करायची, अगरबत्ती लावायची आणि पूजा करून मग वाचन करायचं.
आणि पाटावर ठेवूनच वाचन करायचं, हातामध्ये घेऊन वाचन करू नका. त्यानंतर तुम्ही बसताना देखील तुमच्यासाठी देखील आसन घेऊन त्यावरती बसायचं आहे वाचनासाठी. वाचन करत असताना कोणत्याच प्रकारचं तुम्हाला डिस्टर्ब झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने वाचन करायचं. फोन आला, फोन घेऊ नका. घरात जर म्हणजे विनाकारण काहीतरी घरामध्ये बडबड म्हणा किंवा विनाकारणच तुम्ही बोलताय, काहीच गरज नाही बोलण्याची, अशा गोष्टी तुम्ही टाळा. तुमचं पूर्ण लक्ष त्या वाचनावर असलं पाहिजे, स्वामींकडे असलं पाहिजे. अशा पद्धतीने वाचन करा. वाचन करत असताना मध्येच बोलू नका. वाचन करत असताना मध्येच उठू नका. वाचन पूर्ण झाल्यानंतरच बाकीची कामं तुमची करा. त्यानंतर दोन्ही वेळेला स्वामींची आरती आणि दोन्ही वेळेला स्वामींचा नैवेद्य हा आपल्या घरामध्ये पारायणात झालाच पाहिजे. स्वामींचं पारायण करतोय तर स्वामींचा माळ जप देखील झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नाम जप देखील करा. मग ते तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या वेळेनुसार करा. कारण की तुम्ही पारायण करताय, पारायणामध्ये तुम्हाला वेळ लागणारच आहे. वाचनासाठी कमीत कमी पाऊण तास तरी जातोच. तेवढा वेळ तुम्ही काढणारच आहे. तर माळ तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या काढा. आता गृहिणी ज्या आहेत त्या दिवसभर घरामध्ये असतात, घरातली कामं करता करता त्या या सेवा करू शकतात. पण ज्या बाहेर जॉबसाठी जाणारे आहेत त्यांना तेवढा वेळ नसतो. तर मग तुम्ही 3 करू शकता किंवा 9 करू शकता किंवा 11. कमीत कमी जास्तीत जास्त 11 माळी झाल्या पाहिजे. पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 3 करा, 6 करा, 9 करा किंवा 11 करा. अशा पद्धतीने तुम्ही माळ जप देखील करायची आहे स्वामींची. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. आणि वाचनासाठी एकच वेळ निवडायची आहे. पारायणाला बसताना एकच वेळ, तीच वेळ 11 दिवस किंवा 21 दिवस कंटिन्यू त्याच वेळेत तुम्हाला स्वामींच्या समोर वाचनासाठी हजर राहायचं आहे. दोन्ही वेळेला स्वामींची आरती, दोन्ही वेळेला स्वामींचा नैवेद्य, स्वामींचा माळ जप आणि स्वामींचं वाचन आणि घरामध्ये अखंड दिवा, हीच झाली स्वामींच्या पारायणाची सेवा. मग ती सेवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करताय, कशा पद्धतीने करताय आणि किती करताय याशी स्वामींना काही घेणं देणं नाही. स्वामींना फक्त तुमच्या मनातला भाव हवा आहे. तुमच्या मनातला प्रेम, श्रद्धा, विश्वास हेच स्वामींना हवा आहे. आणि तुम्हाला जर खरंच स्वामींची प्रचिती किंवा स्वामींचा अनुभव या प्रकट दिनानिमित्त हवा असेल तर काही गाजावाजा न करता फक्त प्रेमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करा आणि मनातला भाव शुद्ध ठेवून स्वामींची सेवा करा. स्वामींची प्रचिती तुम्हाला येणारच आणि स्वामींची कृपादृष्टी देखील तुमच्यावर होणार. तर तुम्हालाही यावर्षी स्वामींची प्रचिती आणि अनुभव हवे आहेत ना, तर स्वामींच्या पारायणाला लगेच सुरुवात करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.